संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाला मराठी सिनेसृष्टीतील एक सुप्रसिद्ध कलाकार नम्रता गायकवाड हिने भेट दिलेली आहे आणि तिने देखील गरब्याचा आनंद जो आहे संपूर्ण गरबा रसिकामध्ये जे आहे ते जाऊन प्रत्यक्षात लुटलेला आहे. मॅडम, तुम्ही स्वतः या गरब्यामध्ये सहभागी झालेले आहेत, काय सांगाल, कसं वाटतंय नेमकं? खरं तर खूप खूप मजा येते, कारण मला वाटतं माझ्या नवरात्रीची सुरुवात या नवरात्रीपासून सुरू झाली आहे. संकल्प प्रतिष्ठानापासून सुरू झाली आहे. खरं तर नावातच संकल्प आहे म्हणजे तुम्हाला कळेल की आता येणारं नवीन वर्ष पण आहे, त्याच्यामध्ये मी काय काय संकल्प घेऊन आले. सो मला वाटतं ही सुरुवात आहे आणि याच्यासाठी विशेष आभार रवींद्र फाटक यांचे, कारण की त्यांनी मला इथे बोलवलं आणि हे छान एन्जॉय करण्यासाठी भाग पाडलं. तुमच्या देखील काही आठवणी असतील, गरब्याच्या असतील, नवरात्रीच्या असतील, बालपणीच्या असतील, कशा प्रकारे इथे येऊन त्या ताज्या झालेल्या आहेत, फुललेल्या आहेत त्या आठवणी? खरं तर चित्रपट माध्यमामध्ये डान्स हा खूप महत्वाचा भाग आहे आणि मला वाटतं मी लहान असताना नवरात्रमध्ये जो गरबा दांडिया खेळायचे, तिथूनच नाचाची आवड निर्माण झाली आणि मला वाटतं आज मी चित्रपट सिनेसृष्टीत खूप छान डान्स करते. सो याचं श्रेय नवरात्रीलाच आहे. पाहिलं तर अनेक मराठी सिनेसृष्टीतील कलाकार जे आहेत संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाला जे आहेत ते येत्या 9 दिवसात देखील भेट देणार आहेत. कॅमेरामॅन निकेशसह शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे. संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाला 9 दिवसामध्ये अनेक कलाकार जे आहेत ते हजेरी लावत आहेत. आज तिसऱ्या दिवशी जे आहे ते हिंदी सिनेसृष्टीतील एक सुप्रसिद्ध कलाकार मिनिषा लांबा इन्हें भेंट दिलेली है. मैडम, कैसा लग रहा है ठाणे में आकर ये पूरा माहौल देखकर? मुझे ऐसा लगता है कि जैसे हम त्योहार इंडिया में बनाते हैं, दुनिया को हमसे ये सीखना चाहिए. आप देखिए, नवरात्रि में कोई भी त्योहार में हम जैसे दिल जान खोल के सेलिब्रेट करते हैं, दुनिया को ये सीखना चाहिए हमसे. और मेरा दिल इतना खुश है, माँ का आशीर्वाद मिला है, हमने इधर दर्शन किया है. इतनी खूबसूरत दुर्गा माँ का आइडल रहा है. आज मुझे लगा है कि दुर्गा माँ का एक बुलावा आया है और उसके लिए मैं बहुत शुक्रिया हूँ श्री रविंद्र फाटक की. मैं बहुत शुक्रिया हूँ हमारे संकल्प प्रतिष्ठान ठाणे की. और आप देखिए जनता कैसे आई है जनता हमारे साथ नवरात्रि के त्योहार बनाने के लिए. मैडम जी, आपके भी कुछ बचपन की यादें होगी नवरात्रि की, गरबा की, इस फेस्टिवल की, उस बारे में क्या कहेंगे? जैसे मैंने महाराष्ट्र में देखा, मैं ज़्यादातर तमिलनाडु में बड़ी हुई थी, तो वहाँ नवरात्रे इतनी सेलिब्रेट नहीं होती थी. जब मैं बड़ी होके मुंबई आई तब मुझे पता चला कि नवरात्रि और हमारे सारे त्योहार जो है कैसे एक्चुअली बनाया जाता है हमारे देश में. निश्चित आपण पाहिलं तर 9 दिवसामध्ये जे आहेत ते अनेक कलाकार जे आहेत ते या संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाला भेट देत आहेत. मिनिषा लांबा असेल किंवा अनेक कलाकार देखील येत्या काही दिवसांमध्ये जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाला भेट देणार आहेत. कॅमेरामॅन निकेशसह शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.